नमस्कार. मी नीलम शिर्के सामंत. मी बालरंगभूमी परिषदेची अध्यक्ष आहे. बालरंगभूमी परिषद बालकलाकारांसाठी रंगमंच निर्माण करून देतो. यामध्ये बालकलाकार म्हणून सादर होणाऱ्या सगळ्याच कला आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वादन, नृत्य, गायन, अभिनय, चित्रकला, जादूगारी सगळंच आहे. म्हणजे बालकलाकारांनी सादर केलेली प्रत्येक कला जी रंगमंचावर सादर होते ती बालरंगभूमीशी निगडीत असते. याचबरोबर बालरंगभूमी मुलांवरती संस्कार करण्याचाही मोठा उपक्रम हातात घेऊन आहे. आता सर्वात पहिला आमचा उपक्रम आहे तो लोककला महोत्सव. या लोककला महोत्सवाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य असं आहे की जी कला लुप्त पावत चाललेली आहे ती या लहान मुलांना पुन्हा त्याचा प्रत्यय आणून देणं आणि त्याचबरोबरीने त्यांना त्याच्याबद्दल माहिती देणं. ह्या कला का सादर होतात? जसं वासुदेव, हा वासुदेव म्हणजे काय? फॅन्सी ड्रेसमध्येच येऊन जातो का? की फक्त ॲन्युअल गॅदरिंगला येऊन जातो? असं नाही आहे. हा वासुदेव त्यावेळी घरोघरी फिरून स्वातंत्र्याच्या काळामध्ये प्रत्येकाला एक निरोप द्यायचा. आपले आपले निरोप पोचवायचा. जेणेकरून गुप्तहेर म्हणून पण तो काम करायचा. अशी जी काही वेगवेगळी पार्श्वभूमी असलेली आपली लोककला आहे, ती लोककला मुलांपर्यंत पोचावी म्हणून आम्ही काही प्रशिक्षणं घेतली. आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जवळपास 21 ठिकाणी आमच्या 21 शाखांनी ही प्रशिक्षणं घेतली. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेली ही जी प्रशिक्षणं होती त्याच्यासाठी आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. म्हणजे आम्ही अपेक्षित ठेवलं होतं की 100-200 मुलं प्रत्येक प्रशिक्षणाला यावीत, प्रत्येक शिबिराला यावीत. पण आम्ही प्रत्येक शिबिरामध्ये 500, 1000, 1800, 2000 एवढा मुलांचा आकडा गाठला. आणि मुलं कंटाळली नाहीत. प्रत्येक क्षण मुलांनी खूप एन्जॉय केला. म्हणजे त्या वाद्यांबरोबर, त्या गायकांबरोबर मुलं नाचली. स्वतः ते परफॉर्मन्स केले. त्यामुळे आम्हाला एक लक्षात आलं की मुलांना ह्या कलांबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यांना त्या मोबाईल गॅजेट्समधनं थोडंसं बाजूला करून या लोककलेमध्ये देखील त्यांना इंटरेस्ट निर्माण करून द्यायचा आहे. आता लोककला महोत्सव साजरा होतोय अख्ख्या महाराष्ट्रभर. 19 जिल्ह्यांमध्ये हा आम्ही लोककला महोत्सव साजरा करतोय. याच्यामध्ये समूह गान, समूह गीत, समूह नृत्य अशी वेगवेगळी कॅटेगरी ठेवलेली आहे. त्याचबरोबरीने एकल गीत, एकल नृत्य, एकल वादन आणि उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट अशी पारितोषिकही ठेवलेली आहे. मुलांनी ह्याच्यामध्ये सादरीकरण द्यायचं आहे आणि अपेक्षित आहेत की 500 ते 1000 एवढी मुलं या प्रत्येक शाखेच्या, प्रत्येक जिल्ह्याच्या महोत्सवामध्ये सामील होतील. पण प्रशिक्षणाला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरून नक्कीच दुप्पट, तिप्पट, चौपटीने हा प्रतिसाद आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या शाळांना आणि मुलांना संपर्क केलेला आहे. त्या शाखेने त्या शाळांना संपर्क केलेला आहे आणि शाळांनी देखील तेवढाच उत्कृष्ट प्रतिसाद देऊन आम्हाला ह्या महोत्सव साजरी करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. महोत्सवांची सगळ्यांची तयारी सुरू आहे. खूप जल्लोषात हा महोत्सव आम्ही करतच आहोत. त्याचबरोबरीने हा महोत्सव सप्टेंबरला संपवून आम्ही ऑक्टोबरला स्पेशल चिल्ड्रन महोत्सव करतो. स्पेशल चिल्ड्रन महोत्सव म्हणजे ह्याच्यामध्ये गतिमंद, मतिमंद, विकलांग, अपंग, अंध, कर्णबधिर सगळ्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी देखील बालरंगभूमी एक प्लॅटफॉर्म, रंगमंच निर्माण करून देत आहे आणि त्यासाठी हा महोत्सव साजरा होतो आहे. कुठलीही स्पर्धा नाही. मनापासून सादरीकरण करायचं आणि तो सगळ्यांनी बालप्रेक्षक म्हणून मनापासून त्याचा आनंद घ्यायचा. या उद्देशाने हे 2 लोककला महोत्सव आणि स्पेशल चिल्ड्रन महोत्सव आता बालरंगभूमी परिषद सादर करते. त्याच्याच बरोबरीने जे 100व्या नाट्यसंमेलनाची सांगता आहे रत्नागिरी मध्ये त्या नाट्यसंमेलनामध्ये देखील 3 दिवस बालरंगभूमीला सादरीकरणासाठी मिळालेले आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रातनं सगळ्या शाखांमधून, सगळ्या जिल्ह्यांमधून मुलं आणि त्याचबरोबरीने आमचे सगळे पालक, शिक्षक हे आम्ही सहभाग घेणार आहोत. डिसेंबरमध्ये आमच्या बालरंगभूमी परिषदेचं संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रातनं जेवढ्या लोककला झाल्या, जेवढे गतिमंद, मतिमंद ह्या मुलांचे परफॉर्मन्स झाले, त्यातलं जे क्रीम असेल त्याचं सादरीकरण होईल, बालनाट्यांचं सादरीकरण होईल, परिसंवाद होतील. म्हणजे हा पूर्ण उत्साह आणि सोहळा असणार आहे. ह्याच्यामध्ये कुठेही मुलांना कंटाळवाणं किंवा त्याच्यामध्ये आवड निर्माण न होऊ देणं अशातले विषय नसतील. मुलांच्या कलानी, मुलांच्या अंगानी बालरंगभूमी परिषद काम करणार आहे. सगळ्यात मोठा महोत्सव जानेवारीमध्ये होणार आहे. त्या महोत्सवामध्ये आम्ही बालनाट्य यांची एक स्पर्धा आणि एक महोत्सव असे मिळून 2 भाग करणार आहोत. महोत्सवामध्ये 100% मुलांचा सहभाग म्हणजे
जर ते बालनाट्य बसवलेलं असेल तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञ असतील किंवा कलाकार असतील, ही सगळी 100% मुलं असतील, म्हणजे बाल कलाकार असतील. नक्कीच त्यांचं मेंटॉरिंग मोठे करतील, पण जर पारितोषिकं दिली जातील तर ती मुलांना दिली जातील, मोठ्यांचा सत्कार केला जाईल. आणि अर्धा भाग म्हणजे दुसरा भाग त्याचा असा आहे की कमर्शियल किंवा प्रोफेशनल ही बालनाट्य सादर होतील. दोन्हीही भागांमध्ये ज्या नवीन आयडियाज असतील, नवीन संकल्पना असतील त्यालाच प्राधान्य दिलं जाईल. जुनं घेऊन त्याच्यावरती सादरीकरण करण्यापेक्षा नवीन नवीन बालनाट्य ही आली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जी प्रोफेशनल बालनाट्य म्हणजेच काय की 50% ही बालकलाकार असले पाहिजेत त्याच्यामध्ये आणि बाकीचे तंत्रज्ञ किंवा बाकीचे कलाकार हे मोठ्या वर्गाचे असू शकतात. ह्या स्पर्धानंतर आम्ही प्रत्येक शाखेमधनं 3 उत्कृष्ट नाटिका ह्या निवडल्या जातील. त्या सगळ्या नाटिकांचा एक महामहोत्सव होईल. त्या त्या महास्पर्धेमध्ये जी उत्कृष्ट 3 बालनाट्य येतील अख्ख्या महाराष्ट्रभरातनं, ह्या 3 नाट्यांना व्यवस्थित मेंटॉरिंग करून, त्यांना पॉलिश करून मग पुढे याच तिन्ही बालनाट्यांचे मध्यवर्ती म्हणून बालरंगभूमी परिषद 50 प्रयोग वर्षभरामध्ये सादरीकरण करणार आहे. ते कमर्शियल असतील. त्यामुळे त्याच्यातनं येणारं प्रॉफिट, लॉस जे काही असेल ते मध्यवर्तीच्या शाखेमध्ये येईल. त्याचबरोबरीने जे कलाकार सादरीकरण करतील किंवा जे संघ सादरीकरण करतील त्यांना प्रॉपर मानधन दिलं जाईल ह्याच्यासाठी. म्हणजे दरवर्षी बालरंगभूमी परिषद ही 3 बालनाट्य आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभर सादर करतील. तर हे सगळे उपक्रम आम्ही एकत्र करायचा विचार केलेला आहे. या सगळ्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. आणि बालरंगभूमी परिषद ही प्रत्येक खेडोपाड्यात जाऊन प्रत्येक लहान बालकापर्यंत, प्रत्येक मुलापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. तरच बालरंगभूमीला यश मिळतं असं आम्ही समजू. धन्यवाद.